के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चण्याची भाजी बनवतोय। टमाटर कापून घेते, मिक्सरमध्ये लावून घेते, प्युरी बनवते। लसूण पण त्याच्यातच वाटून घेते, अद्रक घेते, जिरं टाकूया आपण। आता थोडंसं हिंग टाकते। चणे आहेत ना, काळे चणे, ते सकाळी भिजत घातले होते मी। आता याच्यात टाकूया आपण कांदा, बारीक करून घेतले मी। चॉपरमध्ये चॉप करून पण टाकू शकता तुम्ही। मोठे 2 कांदे घेतले मी। आता याला चांगलं आपण ब्राऊन होतो तोपर्यंत भाजून घेते। मिरची टाकतो आणि कढीपत्ता टाकायचा राहिला होता। 3 मिरच्या टाकते हिरव्या, ते पण चांगलं भाजून घेऊया। कांदा आता ब्राऊन व्हायला आला आहे। आता याच्यात मी लसूण, अद्रक आणि टमाटरची प्युरी करून घेतली, ते टाकते। तर आपण याला चांगलं, याच्यात सगळा कच्चापणा जाणार तोपर्यंत शिजवून घेऊया। हे बघा, सगळं आपलं कांदाचं आणि प्युरीचं पाणी सगळं सुकलंय। हे बघा, सुक्क झालंय, छान शिजलंय। आता याच्यात आपण मसाला टाकूया। मी काय केलंय, याच्यात सगळं मिक्स करून दिलंय। मिरची, धनाबुक्की आणि जिरा बुक्की असं मिक्स करून जे तुम्हाला टाकायचं आहे ते टाकू शकता। चणे मसाला पण टाकू शकता, मी वरून टाकणार आहे चणा मसाला। आता हे टाकून देऊया आपण। बारीक गॅस करून आपण झाकण ठेवून, आमच्या घरात जरा बडबड चालू आहे पाठीमागे। बारीक गॅसवर थोडंसं तेल सुटू देऊया, तेव्हा नंतर टाकूया वाटाणे चणे। आपण बघूया, आपण तेल बघा चांगलं सुटलंय। आता चांगलं याला मिक्स करून घेऊया। मीठ घालायचं आहे अजून, मीठ चवीप्रमाणे टाकूया, कारण की मी चण्यामध्ये पण मीठ घेतले। खाली लागायला लागले आपली गिरवी तयार झाली आहे। आता आपल्याला आता मी हे चणे थोडेसे वाटून घेतले, ते पण टाकते। हे पण छान मिक्स करून घेऊया।
छानपैकी मिक्स करून घेतले. आता आपण चणे टाकून देऊया. आपले गिरवीवाले चणे. आता तुम्हाला याच्यात किती पाणी टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता, जास्त बनवू शकता. आता मी थोडंसं पाणी घालणार आहे परत त्याला. चणे मी मीठ टाकून शिजवले आहे. आता पाणी घालूया आपण. आता त्याला झाकण लावून एक उकळी येऊ देऊया, म्हणजे सगळा मसाला आपला चण्यामध्ये जाईल. असं भातासोबत पण खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता. थोडंसं अजून घालते पाणी. आता आपण मीठ बघून घेऊया. मीठ व्यवस्थित आहे. झाकण ठेवूया आणि एक उकळी येऊ देऊया. एक बटाटा होता माझ्याकडे, तो विसरली मी टाकायचं. त्याला आपण चिरून टाकून देऊया याच्यात. अजून भाजीला टेस्ट येणार छान. मी शेवपुरी बनवलेली, त्याच्यातला एक बटाटा उरलेला तो पण टाकून देते, म्हणजे तो पडून राहील. मग याच्यात घालून देते. बघूया आपली भाजीला उकळी आली छान. थोडासा गरम मसाला टाकूया आपण आता. अर्धा टीस्पून. आमचा गरम मसाला एकदम कडक आहे, घरी बनवलेला आहे मी. कोथिंबीर टाकूया. आपली भाजी रेडी झाली, चण्याची भाजी गिरवीवाली. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल, लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा.